नमस्कार. आज आपण अशी एक माहिती बघणार आहोत की ज्या माहितीच्या आधारानं आपण आयुष्यामध्ये सुख मिळवू शकतो. स्वामीने एक असा अतिशय चांगला उपाय सांगितलेला आहे की ज्या उपायानं आपण आपल्या आयुष्यामध्ये हवं तेव्हा सुख अनुभवू शकतो. तर हा उपाय काय आहे? तर हा उपाय अगदी साधासुद्धा आहे. ज्या उपायासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही किंवा कोणत्याही वस्तूंची गरज नाही. गरज आहे ती फक्त अर्ध्या तासाची. हो, गरज आहे ती फक्त अर्ध्या तासाची. या उपायासाठी तुम्हाला सुट्टीचा दिवस निवडावा लागेल. ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी हा उपाय केला तर जास्त परिणामकारक झाल्याचं दिसून येईल. तर त्या दिवशी तुम्ही शक्यतो बाहेर म्हणजे एखाद्या नदीच्या किनारी, एखाद्या तळ्याच्या काठाला, ओढ्याच्या काठाला, विहिरीच्या काठाला, शेतामध्ये, बांधावर, समुद्राच्या किनाऱ्याला किंवा जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर बागबगीच्यामध्ये किंवा काहीच उपलब्ध नसेल किंवा तुमची बाहेर जाण्याची परिस्थिती नसेल तर त्यावेळेला तुम्ही टेरेसवर, अंगणात किंवा बाल्कनीमध्ये किंवा काहीच नाही झालं तर खिडकी शेजारी आराम खुर्ची घेऊन फक्त बसा. जो उपाय सांगतो तो उपाय लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक बघा, ज्यामुळं आपल्याला सुख काय असते याची प्रचिती नक्की येईल. जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर बाहेर एखाद्या बागेमध्ये किंवा समुद्राच्या किंवा नदीच्या काठावर असणाऱ्या एखाद्या डेरेदार झाडाच्या गर्द छायेखाली बसा. तुम्ही घरात असाल तर तुम्ही खुर्चीमध्ये निवांत बसा. त्याचबरोबर आपल्यासोबत असणारा मोबाईल फोन आपण स्विच ऑफ करून ठेवा किंवा सायलेंट मोडवरती ठेवा, जेणेकरून आपल्याला सुखाची अनुभूती येईल. कोणत्याही प्रकारचा आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. तर आता तुम्ही शांत अवस्थेमध्ये बसल्या असता सगळं शरीर पहिल्यांदा सैल पूर्ण ढिलं लूज सोडा. यानंतर डोळे झाकून घ्या. डोळे झाकून घ्या आणि अनुभवायला सुरुवात करा. येणारा वारा आपल्या शरीरावर कुठं स्पर्श करून निघून जातोय हे अनुभवण्याचा प्रयत्न करा. येणारी वाऱ्याची झुळूक ही आपल्या शरीराला कुठं स्पर्श करून निघून जाते ही अंतर्मनातून बघण्याचा प्रयत्न करा. फॅनच्या वाऱ्याचा किंवा एसीच्या वाऱ्याचा उल्लेख नाही आहे इथं, तर नैसर्गिक वाऱ्याचा. यासाठीच खिडकी शेजारी बसायला सांगितलं किंवा बाल्कनीत बसायला सांगितलं किंवा मोकळ्या हवेत बसायला सांगितलं. वाऱ्याची येणारी झुळूक तुमच्या शरीराला कुठं स्पर्श करते हे अनुभवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध दरवळत असतात. तुम्ही बागेत असाल तर वेगवेगळ्या वनस्पतींचा, वेगवेगळ्या फुलांचा, वेगवेगळ्या झाडे वेलींचा सुगंध तुम्हाला यायला सुरुवात होईल. तो सुगंध तुम्ही डोळे झाकलेल्या अवस्थेत अनुभवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर झाडांवरती बसलेले पक्षी किलबिलाट करत असतात, तो किलबिलाट ऐकण्याचा प्रयत्न करा. शांत अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायला सुरुवात करा. याचबरोबर शिस्तीत डोळे उघडायला सुरुवात करा. शिस्तीत डोळे उघडून आभाळावरती कुठेतरी एक ठिकाणी केंद्रित करायचा प्रयत्न करा. बघा, एखादं विमान दूरवरून कुठून जाताना दिसतंय का? बघा, एखादा पक्षी कुठंतर दूरवर जाताना दिसतोय का? त्याचबरोबर तीच नजर पुन्हा एखाद्या झाडावरती, एखाद्या हलणाऱ्या पानावरती स्थिर करा. ते पान का हलतंय, ते पान कुणाच्या आदेशानं हलतंय याकडेही विचार करा. त्याचबरोबर झाडावरती बसलेला एखादा पक्षी असो, झाडावरून फिरणारी एखादी मुंगी असो, एखादा कीटक असो, त्याच्याकडं नजर केंद्रित करा. तो आपल्या दिशेनं निवांतपणे जात आहे याकडं लक्ष केंद्रित करा. ह्या सगळ्या गोष्टी निसर्गात भरभरून खचखचून भरलेल्या आहेत. समुद्राच्या आदळणाऱ्या लाटाकडे लक्ष केंद्रित करा. येणाऱ्या वाऱ्याकडे लक्ष केंद्रित करा.
या सगळ्या गोष्टी आपापल्या ठिकाणी सुखात आहेत. जगात असणारा प्रत्येक जीव हा आपल्या ठिकाणी सुखात आहे. आपणच फक्त मनुष्य प्राणीच फक्त सुख म्हणजे काय हे शोधण्यासाठी बाहेर पडतो. बाहेरच्या जगात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. खरं सुख हे अंतर्मनात आहे. सुख मनात आहे आणि सुख मानण्यात आहे. स्वामी म्हणतात, सुख बाहेर शोधू नका, सुख अंतर्मनात शोधा. तुम्हाला बाहेरच्या जगात जेवढे जीव दिसतील तेवढे सगळे सुखी असताना दिसतील. दुःखी आहे तो फक्त मनुष्य. तो बाहेरच्या व्यावहारिक जगात सुख शोधायला निघाला. बाहेरच्या जगात सुख नाही, सुख आहे ते अंतर्मनात आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींच्याकडे ज्यावेळेला बारकाईनं बघाल त्यावेळेस सगळे जीव सुखी असल्याचं दिसून येईल. कारण या धर्तीवरती असणारा प्रत्येक जीव हा अंतर्मनातून सुखी आहे. तर प्रत्येक गोष्टीत सुख बघण्याचा प्रयत्न करा. तर ही क्रिया झाल्यानंतर तुम्ही तुमच्या खुर्चीतून डोळे आपसूक उघडून पुन्हा वास्तविक जीवनात यायचा प्रयत्न करा. तुमचा मोबाईल सुरू ठेवा. सगळ्या गोष्टी पूर्वरच सुरू होतील, परंतु झालेल्या पाठीमागच्या गेलेल्या 5 मिनिटांमध्ये जो सुखाचा अनुभव तुम्हाला आला तो याच्या अगोदर तुम्हाला कधीही आला नसेल. तर आठवड्यातून किमान एकदा तरी हा प्रयोग अवश्य करा. सुख म्हणजे काय असते याची व्याख्या, याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. भेटूया पुढल्या भागामध्ये पुढील माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.